Good afternoon, everybody. Today we have discussed the article is the degradation of pharmaceutical product. आता what is meant by degradation? तर degradation is the act of treating someone or something poorly and without respect is known as degradation. म्हणजे मराठीत काय म्हणू शकतं, डिग्रेडेशन म्हणजे अधोगती, म्हणजे डिग्रेड होणं म्हणजे कसं खालच्या पातळीवर येणं असं. सो दिस इज द डिग्रेडेशन. आता बघा फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये डिग्रेडेशन कसं होत असतं. सो इन दिस फॉर्म्युलेशन ऑफ ड्रग डोसेस फॉर्म्स द स्टॅबिलिटी कन्सिडरेड फॉर द फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स अवेलेबल इन द मार्केट अँड मस्ट बी फिजिकली केमिकली देन मायक्रोबायोलॉजिकली अँड थेराप्युटिकली स्टेबल. And this stability consideration of active pharmaceutical ingredient means API and the excipient present in pharmaceutical dosage forms are of most important. And if the drug degrade, loss of efficacy of drugs and may occur and drugs in the specific packaging and must be remained in the specific chemical, physical or microbiological therapeutic and toxicological specification. म्हणजे बघा फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये डिग्रेडेशन कसं होतं, तर जे फॉर्म्युलेशन ड्रग डोसेस फॉर्म आहे त्याच्यामध्ये जी स्टॅबिलिटी कन्सिडर करतात, ठीक आहे. आणि ती स्टॅबिलिटीमध्ये कशा मार्केटमध्ये असतात त्याची ते कसं असतात फिजिकली केमिकली आणि ते मायक्रोबायोलॉजिकली त्याचबरोबर ते थेरापिटिकली स्टेबल आहेत का नाही ते चेक करतात. आता तीच डिग्रेडेशनमध्ये आपण जेव्हा फॉर्म्युलेशन बनवतो ड्रग डोसेस फॉर्म बनवतो त्यावेळी ते स्टॅबिलिटी कन्सिडर काय करतो आपण त्याच्यामध्ये स्टॅबिलिटीमध्ये त्याच्यामध्ये जो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट अँड देन अदर एक्सिपियंट युज्ड इन दिस फॉर्म्युलेशन ऑफ डोसेस फॉर्म अँड दिस फॉर्म्युलेशन ऑफ डोसेस फॉर्म इज द ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट अँड एक्सिपियंट युज्ड अँड दिस चेक द स्टॅबिलिटी study. And this stability study you have the product is degrade. So this is the ingredient excipient degrade of this pharmaceutical product. म्हणजे काय तर जेव्हा आपण डोसेस फॉर्म्युलेशन बनवतो तेव्हा त्याची स्टॅबिलिटी आपण चेक करतो. स्टॅबिलिटी म्हणजे काय ते स्टेबल आहे का नाही किंवा सोल्युबल आहे का नाही तर तेव्हा बघत असतो. तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा फॉर्म्युलेशन बनवतो त्याच्यामध्ये काय असतात ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणजे API एक मेन कॉन्स्टिट्युएंट असतो आणि एक्सिपियंट असतात. मग त्या एक्सिपियंटची स्टॅबिलिटी आपण चेक करतो. मग ते डिग्रेड होतं आहे का नाही ते आपण काय करतो चेक करतो. त्याला काय म्हटलं डिग्रेडेशन, ठीक आहे. आता तीच डिग्रेडेशन देअर आर 3 टाईप्स ऑफ ड्रग डिग्रेडेशन. फर्स्ट इज द फिजिकल डिग्रेडेशन, केमिकल डिग्रेडेशन अँड बायोलॉजिकल मायक्रोबियल डिग्रेडेशन. आता फिजिकल डिग्रेडेशनमध्ये बघा काय होतं आहे तर फिजिकल ॲट्रिब्युशन ऑफ ड्रग सच ॲज इट इज सोल्युबिलिटी डिझॉल्युशन अँड डिसइंटिग्रेशन इन ए फायनल ड्रग प्रोडक्ट अँड दिस ड्रग प्रोडक्ट्स इज डिपेंड्स ऑन द फिजिकल स्टेट ऑफ द ड्रग्ज. म्हणजे फिजिकल म्हटल्यानंतर कसं त्याच्यामध्ये त्याची सोल्युबिलिटी डिझॉल्युशन आणि डिसइंटिग्रेशन काय करतात फिजिकल चेक करतात. आणि फायनल जो प्रोडक्ट असतो ड्रगचा ते कशावरती डिपेंड्स असतो त्याच्या फिजिकल स्टेटवरती. म्हणजे तो कसा आहे त्याची सोल्युबिलिटी सोल्युबल आहे का नाही, तो डिझॉल्व होतो आहे का नाही, त्याचं डिसइंटिग्रेशन होतं आहे का नाही. सो दिस इज द फिजिकल. आणि तीच ड्रग प्रोडक्ट कशावरती डिपेंड असतं त्याच्या फिजिकल स्टेट ऑफ ड्रगवरती असतं. आणि these parameters can directly influence the bioavailability and finally it is therapeutic efficacy. आणि जेव्हा ह्याचं फायनल पॅरामीटर्स हे होतात तेव्हा ते कशावरती डायरेक्ट इन्फ्लुएन्स करतात त्याच्या बायोअवेबिलिटीवरती, ठीक आहे. आणि तीच फिजिकल डिग्रेडेशन द चेंजेस इन द फिजिकल स्टेट ऑफ ए ड्रग सबस्टन्स नीड टू बी डिसाइडेड ॲज पर रिक्वायरमेंट. And these drug substance may exist in different microscopic physical state म्हणजे सच ॲज amorphous form or different crystalline forms. म्हणजे त्याचं फिजिकली काय आपण चेक करतो त्याचं तो प्रोडक्ट ॲमॉर्फस आहे का या क्रिस्टलाइन आहे का म्हणजे स्फटिक रूपे आहे का त्याचबरोबर ॲमॉर्फस आहे का नाही तो काय करतो आपण चेक करतो. आणि दिस हायड्रेटेड अँड सॉल्वेटेड स्टेट त्याच्यामध्ये सॉल्वेटेड असेल तर तो डिझॉल्व होतो, हायड्रेटेड असेल तर त्याच्यामध्ये हे होतं. सो दिस इज द हायड्रेटेड अँड सॉल्वेटेड स्टेट. आणि दिस डिफरंट फिजिकल स्टेट ऑफ ड्रग प्रोसेस गिव्स डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. आता जेव्हा आपण
ह्या फिजिकल स्टेटमध्ये ज्या वेगवेगळ्या स्टेट आहेत, कुठल्या कुठल्या, त्याचं ॲमॉर्फस आहे का नाही, ते क्रिस्टलाइन आहे का नाही. सो दिस इज द फिजिकल स्टेट, तो चेक करतो आपण. त्याचबरोबर त्याची सोल्युबिलिटी, त्याचं डिझॉल्युशन रेट, देन डिसइंटिग्रेशन. आता ते जर चेक करत असताना त्याच्यामध्ये जे फिजिकल स्टेट असतात ड्रगचे, ते कशावरती डिपेंड असतात, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीवरती, म्हणजे त्याच्या गुणधर्मावरती. म्हणजे आपण जर त्याचं कसं आहे, ते ॲमॉर्फस आहे, क्रिस्टलाइन आहे का चेक करतो. आणि दिस डायरेक्टली इन्फ्लुएन्स द परफॉर्मन्स ऑफ फायनल ड्रग प्रोडक्टवरती ते हे असतात. सो दिस इज द फिजिकल डिग्रेडेशन. देन नेक्स्ट टाईप ऑफ डिग्रेडेशन इज द केमिकल डिग्रेडेशन. आता केमिकल म्हटल्यानंतर काय असणार, याच्यामध्ये केमिकल्स असणार. दिस केमिकल डिग्रेडेशन, द ड्रग्स हॅव डिफरंट फंक्शनल ग्रुप अँड अकॉर्डिंगली देअर केमिकल नेचर बिकम्स डिफरंट. म्हणजे जो ड्रग्स असणार त्याचं फंक्शनल ग्रुप कसं असतं, डिफरंट फंक्शनल ग्रुप असतात, बरोबर, ड्रगचं. ते अकॉर्डिंगली कशावर, त्याच्या केमिकल नेचरवरती असतात. आणि देर आर व्हेरियस पाथवे बाय विच द ड्रग अंडरगोज डिग्रेडेशन. प्रोबेबल अँड कॉमन डिग्रेडेशन पाथवे इन्क्लूड्स हायड्रॉलिसिस, डिहायड्रेशन, आयसोमेरायझेशन, रेसिमायझेशन, इलिमिनेशन, ऑक्सिडेशन अँड फोटोडिग्रेडेशन. सो दिस इज द कॉमन पाथवे ऑफ डिग्रेडेशन. डिग्रेडेशनचे पाथवे कोणकोणते आहेत, तर हायड्रोलिसिस, डिहायड्रेशन, आयसोमेरायझेशन, रेसिमिझेशन, इलिमिनेशन, ऑक्सिडेशन अँड photodegradation. And this sometimes due to chemical incompatibility among the excipient may cause degradation of drugs. ठीक आहे. तर फक्त केमिकल डिग्रेडेशनमध्ये लक्षात ठेवायचं की ह्याचा जे ड्रगचा असतात त्याच्यामध्ये डिफरंट फंक्शनल ग्रुप असतात. म्हणजे 2 ड्रग यूज केले तर त्याच्यामध्ये त्याचं वेगवेगळे फंक्शनल ग्रुप असणार ना दोन्ही ड्रगचं. तर दिस इज द डिफरंट फंक्शनल ग्रुप अँड देअर केमिकल नेचर कसं असतं त्याचं बिकम डिफरंट असतात. आणि त्याच्यामध्ये देर आर कॉमन डिग्रेडेशनच्या पाथवे कोणकोणते आहेत, तर हायड्रॉलिसिस, डिहायड्रेशन, आयसोमेरायझेशन, रेसिमिझेशन, इलिमिनेशन, ऑक्सिडेशन, सो दिस आणि फोटोडिग्रेडेशन. सो दिस इज द पाथवे ऑफ केमिकल डिग्रेडेशन. आता दिस केमिकल डिग्रेडेशनमध्ये काय होतं, त्याची इनकम्पॅटिबिलिटीज. ठीक आहे. आता दिस structure of drug substance help to identify its probable degradation mechanism or pathway, and the stability study can be help the development stages in formulating the stable formulation. And this is the selection of primary packaging as well as the design of stability studies. म्हणजे एवढं फक्त लक्षात ठेवायचं केमिकल डिग्रेडेशनमध्ये काय होतं, फिजिकल डिग्रेडेशनमध्ये काय होतं. देन नेक्स्ट इज द बायोलॉजिकल डिग्रेडेशन. आता बायोलॉजिकल म्हटल्यानंतर कसं आलं, बायोलॉजिकल मोड ऑफ डिग्रेडेशन आलं. ठीक आहे. आता दिस इज द मेनी ऑफ द टाइम्स बायोलॉजिकल मोड ऑफ डिग्रेडेशन अँड मायक्रोबायोलॉजिकल डिग्रेडेशन आर रिलेटेड टू इच अदर. म्हणजे बायोलॉजिकल या मायक्रोबायोलॉजिकल डिग्रेडेशन. थर्ड टाइप ऑफ डिग्रेडेशन इज द मायक्रोबियल ऑर बायोलॉजिकल डिग्रेडेशन. आता दिस मायक्रोबियल डिग्रेडेशन मोस्टली ऑकर्स इन पॅरेंट्रल ॲज वेल ॲज अदर स्टराईल फॉर्म्युलेशन. आता मायक्रोबियल म्हटल्यानंतर किल द मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे. मग मायक्रोबियल डिग्रेडेशन होत असताना मोस्टली काय करतात, ते पॅरेंट्रल जे असतात ते मायक्रोबियल डिग्रेडेशन असतं. म्हणजे जे पॅरेंट्रल आपण डोसेज फॉर्म बनवतो प्रिपेअर करतो ते प्रिपेअर करण्यासाठी मायक्रोबियल त्याचं डिग्रेडेशन होते का नाही ते करतो. दिस इज द पॅरेंट्रल किंवा जे स्टराईल आपलं फॉर्म्युलेशन असतं ते ऑटर इंजेक्शन आणि ते असतात ते. ठीक आहे. Water for injection. So this is the sterile formulation. And this microbial instability, there are 3 major reason. म्हणजे जे मायक्रोबियलची इन्स्टॅबिलिटी असते त्याला 3 रिझन असतात. सो फर्स्ट रिझन इज द इनिशियल मायक्रोबियल लोड ऑफ ड्रग सबस्टन्स अँड युज्ड एक्सिपियंट्स आर मोर दॅन द लिमिट अँड हेज द स्टॅबिलिटी ऑफ ड्रग प्रोडक्ट थ्रू आउट इट इज सेल्फ लाईफ बिकम लेस. म्हणजे पहिलं रिझन काय आहे मायक्रोबियल इन्स्टॅबिलिटीचं, तर जे मायक्रोबियल इनिशियल मायक्रोबियल असतात ड्रग सबस्टन्सचे ते आणि जे आपण एक्सिपियंट यूज करतो ते कसे असतात मोर दॅन द लिमिट. त्याचं जे लिमिट असतं ते कसं असतं मोर असतं. आणि द स्टॅबिलिटी ऑफ ड्रग प्रोडक्ट थ्रू आउट द त्याचा सेल्फ लाईफ बिकम लेस असतो. म्हणजे जे आपण ड्रग प्रोडक्टमध्ये जे स्टॅबिलिटी चेक करतो त्याचं सेल्फ लाईफ किती असतो लेस असतो. देन नेक्स्ट रिझन ऑफ
microbial instability is the manufacturing process and facilities used may have significant role. म्हणजे त्याच्या वैशिष्ट्यानुसारच त्याचा रोल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणि त्याची फॅसिलिटी चालत असते. आणि देन नेक्स्ट इज the stability of formulation against microorganism may be affected by the packaging integrity throughout it is shelf life. म्हणजे बघा जे स्टॅबिलिटी फॉर्म्युलेशन असतं मायक्रोऑर्गॅनिझममध्ये ते काय करतात, पॅकेजिंग इंटिग्रेटेड थ्रू द सेल्फ लाईफ, त्याचं काय बघतात, सेल्फ लाईफ बघतात. सो दिस इज द बायोलॉजिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल डिग्रेडेशन. सो दिस इज द 3 टाईप ऑफ ड्रग डिग्रेडेशन. This is the very important in drug degradation. आता what is mean by drug degradation, and what is mean by type of drug degradation.